गुरांना दूषित पाण्यातून विषबाधा। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। बोदवड तालुक्यातील धोनखेडा येथील शेतकरी विनोद ठाणसिंग पाटील यांच्या शेतात गट क्रमांक 2001 धोनखेडा शिवारामध्ये गुरांना विषबाधा झाल्याने 4 गुरं दगावली आहेत। तसेच एकूण 2 बैल व 2 गायी दगावल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचं 2 लाखांचं नुकसान झालेलं आहे। या 4ही गुरांवर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वेळीच उपचार केले, मात्र उपचारादरम्यान 4ही गुरे दगावली आहेत। ही घटना गुरुवार दिनांक 27 रोजी गुरे चराईसाठी शेतात नेत असताना सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शेतातच मृत्युमुखी पडलेले आहेत। मी सकाळी 9 वाजता वाड्यात आलो, ढोरायले झोले कुट्टी टाकली, कुट्टी टाकून मग मी नंतर बकरी सोडली, जरा चारली बकरीले। 10 वाजता घरी गेलो, जेवण खाऊन केलं, लागे जेवण करून वाड्यात आलो, ढोरायला चारा पाणी केलं आणि गाडं झोपलं। वावरात येत नाही तर रस्त्यानं ते गावडे थरथर काटायला लागली, गावडे थरथर काटायला लागले तर कोपऱ्यावर येतानाच गावडे सोडून दिली मी मागे। गावडे सोडलं आणि ते गावडे तडी बसली खाली, मग तडून बैलाला गुंडाईन दिलं तर गाळ्या येत नाही तर बैल बी थरथर काटायला लागला। लगेच भाऊच्या पोरग्याला फोन केला मी ना, विशाल म्हटलं या डिया पटकन गावडी थरथर काटते आहे, तूही म्हटलं भाऊ याडी, तो येत नाही तडी गावडीत मी याडी येत नाही, बैलाला सोडलं, बैलाला सोडत नाही तर काय बैल पडला, काय बैल बी थरथर काटायला लागला, तिकडून लाल बैल सोडला, तो बैल बी थरथर काटून खाली पडला। गावडीला मागच्या गावडीला सोडले, गावडी इकडे येईल ते बी एक थरथर काटून खाली बसले आणि लगे डॉक्टर आले, डॉक्टरने इलाज केला। मी सूरजसिंग पाटील, धोनखेडा माजी सरपंच। माझे चुलत बंधू दिनकर ठाणसिंग पाटील व विनोद ठाणसिंग पाटील यांच्या एक बैलांची जोडी व 2 गायी यांना सकाळी 11 वाजता सकाळी कुट्टी गिट्टी खाऊन 11 वाजता पाणी पाजले व शेतात झाडाच्या सावलीखाली बांधण्याकरता दररोज आणत होते। ते शेतात घेऊन येत असताना रस्त्याने चालताच एक गाय रस्त्यातच पडली, दुसरं गाळं बांधावर आलं तर बैल कापायला थरथर कापायला लागला, तो खाली पडला। गाळं सोडताबरोबर दुसरा बैल पडला, परत ती दुसरी गाय पण सुद्धा खाली पडली। इथे जामठीवरून सरकारी डॉक्टर व काही प्रायव्हेट डॉक्टर यांना त्वरित प्राचारण करण्यात आले, कळवण्यात आले, ते ताबडतोब आले। त्यांनी खूप मेहनत घेतली, त्यांनी औषधोपचार पण केले, पण त्याचा विषबाधा झाली का काय झालं हे काही कळलं नाही। तर ते सर्व ढोरं एक मरण पावले। डॉक्टरांनी पंचनामा काही केला नाही। त्यांनी असं सांगितलं की बा हे काही अकस्मात मृत्यू हे वीज पडून म्हणा, आगीने म्हणा किंवा पुराच्या वारा वादळ याच्यामुळे विकत मिळू शकते, पण विषबाधा किंवा असं आजारी पडल्यामुळे काही शासकीय पंचनामा जरी केला तरी काही मिळणार नाही बा तुम्हाला, असं त्यांनी सांगितलं। रोग गिगाचा काही आता त्यांनी सॅम्पल नेलेला आहे, त्यांनी सॅम्पल पाठवल्यानंतर कळवतील बा ते आता। हां, तर जर याचं काही असलं तर शासनाकडून काही मदत मिळाल्यास त्यांच्या रिपोर्टनुसार झालं तर फारच चांगलं होईल, कारण शेतकरी आहे। आज शेतकऱ्याची एवढे 70-80 हजाराची जोडी मरण पावली, एक 60-70 हजाराच्या दोन्ही गायी, दूध देणाऱ्या गायी मरण पावल्या, तर त्यांचं फार अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी शासनाकडून त्यांना काहीतरी मदत मिळावी हीच त्यांना प्रार्थना करतो बा। खाकी वर्दीतील बालस्नेही माणुसकीचा झरा वाहतो। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। खाकी वर्दीतील माणुसकीचा झरा असं उदाहरण सध्या धुळे जिल्ह्यात ज्यांचं नाव घेतलं जातं ते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे साहेब। हे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात। आपल्या कर्तव्याप्रती समर्पित असलेले जिल्हा पोलीस प्रमुख धिवरे यांची वाटचाल नेहमी समाजाभिमुख राहिली आहे आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच बालस्नेही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांच्या या सामाजिक कार्याची प्रचिती वारंवार येत आहे। असं काल धुळे तालुक्यातील रामी येथील एका तरुण मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती। तो आर्मीसाठी भरतीची तयारी करत होता। ही घटना समजल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पूर्णतः बैचेन झाले। एका तरुण मुलानं अशा प्रकारे आपलं आयुष्य का संपवलं असेल या प्रश्नानं त्यांच्या मनात काहूर माजवलं। त्यांनी क्षणाचा विलंब न लावता पोलीस अधीक्षक धिवरे साहेब थेट मैताच्या गावीच रामी इथं पोहोचले। मयत अक्षयचे कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं। यावेळी मैताच्या वडिलांना अश्रू अनावर झाले।
तालुक्यातील रामी येथील अक्षय यशवंत माळी वयवर्ष 22 या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणानं मोड नदीजवळील शेतातील एका झाडाला दोरीनं गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली होती. अक्षय घरातला एक अत्यंत गुणी मुलगा जो आर्मीमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. तो BScचं शिक्षण घेत होता. जवळचे काही जण भरती झाले होते. हा 2 मार्कांमुळे राहत होता. काय वाटलं त्याला माहीत नाही. त्यानं अचानक स्वतःचं आयुष्यच संपवलं. मुलगा अत्यंत मनमिळाऊ होता. यावेळी पोलीस अधीक्षक धिवरे साहेब म्हणाले, मी त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेलो. वडील शेतात कष्ट करणारे माळकरी. मला पाहून रडायला लागले. ते म्हणाले, मुलाचा चेहरा मला सतत दिसत आहे. 2 दिवस झोप नाही. माझ्या खांद्यावर न्यावं लागलं त्याला. हवं ते शिक म्हणालो आणि त्याला कधी शेतात कष्ट करायला देखील पाठवलं नाही. म्हणून घरातील पालकांनी मुलांशी सतत संवाद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या मनात काय चालू आहे हे शोधायलाच हवं. त्यांना बोलतं करायलाच हवं, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केली आहे.